नमस्कार, मी राजरत्न जोंधे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. मोशीतील नागरिकांना त्यांच्या हक्काचं खेळाचं मैदान मिळावं या मागणीसाठी शिवसेनेच्या रुपाली आल्हाट हे मागील 13 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत. त्यांची आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेतली आहे. रुपाली आल्हाटांच्या आमरण उपोषणाला आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट घेऊन पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी फोनवर संवाद साधत मैदान नागरिकांसाठी परत द्यावं ही मागणी देखील केली आहे. नागरिकांना हक्काचं मैदान परत मिळावं, नाहीतर लोकसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी प्रशासनाला दिला आहे. त्याचबरोबर घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र ही दुसरीकडे स्थलांतरित करावं अशी मागणी देखील अमोल कोल्हे यांनी केली आहे. आयुक्तांसोबत ही चर्चा झाली की एक महिला गेले 12 दिवस उपोषण करते. त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. केवळ चर्चा करू, बैठका करू या गोष्टींमध्ये न राहता याच्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला जावा. आणि त्याचबरोबर आयुक्तांना ही विनंती केलेली आहे की संपूर्ण जनतेची ही मागणी आहे, जे इक्वेस्टेरियनचे, जे घोडेस्वारीची जो काही प्रोजेक्ट त्यांचा आहे तो पर्यायी जागेवर करावा. आपण नागरिकांना जे म्हणता आहात की मैदान पर्यायी जागेवर करतो, त्यापेक्षा आपण तो प्रोजेक्ट पर्यायी जागेवर करा, आमचं मैदान आम्हाला द्या, ही जी नागरिकांची म्हणणी आहे ही आयुक्तांपर्यंत पोचवली. आयुक्तांचा सोमवारी LAQ लागलेला असल्यामुळं मंगळवारी बहुधा ही बैठक होईल. आणि जर यातून निर्णय नाही झाला तर आयुक्तांना ही कल्पना दिली तर मग याला प्रशासनाचा मनमानी कारभार असं म्हणावं लागेल आणि मग याचा अगदी संसदेपर्यंत आवाज उठवावा लागेल. एकीकडे जर मोदी सरकार, केंद्र सरकार खेलो इंडिया म्हणतं आणि दुसरीकडे जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांच्या हक्काचं खेळाचं मैदान जर हिरावून घेतलं जात असेल तर याच्यामध्ये नक्की कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, यामध्ये नेमका हा प्रशासनाचा तुघलकी कारभार का सुरू आहे, या सगळ्याची उत्तरं आणि या सगळ्याचा जाब हा पालिका प्रशासनाला विचारला जाईल. यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतो आहे की अनेक वर्ष म्हणजे अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2-2, 3-3 वर्ष, काहींच्या तर 4-4 वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही आहेत. त्यामुळं लोकप्रतिनिधी लोकांचं म्हणणं हे मांडू शकत नाही आहेत. त्यामुळे संपूर्णपणे हा प्रशासनाच्या हातात कारभार चालला आहे. जर अशा पद्धतीनं प्रशासनाची मनमानी चालली असेल, अशा पद्धतीनं मग लोकांनी काय फक्त टॅक्सेस भरायचा का की आम्हाला खेळायला मैदान मिळणार नाही, आम्हाला फॅसिलिटीज मिळणार नाही, तर लोकांनी फक्त टॅक्स भरायचा का, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो आहे. यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की जर या एकूण तब्बल 40 सोसायट्यांचे जर एक म्हणणं असेल, म्हणजे या 40 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या या सगळ्या माणसांचं जर आपण म्हणू शकत असाल तर या 40 सोसायट्यांचं जर म्हणणं असेल की आम्हाला आमचं मैदान पाहिजे, तर मग पालिका कोणासाठी आहे, पालिका कोणाच्या हिताचा विचार करते, या नागरिकांच्या हिताचा तुम्ही विचारच करणार नाही आहेत का. आणि त्यामुळे आयुक्तांना आत्ता मी पुन्हा विनंती केलेली या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं की सर्वसामान्य जनतेचं जे म्हणणं आहे, नागरिकांचं जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य द्यावं आणि जो घोडेस्वारीचा प्रोजेक्ट आहे तो पर्यायी जागेवर शिफ्ट करावा, पण नागरिकांना हक्काचं मैदान द्यावं. यावर लवकर तोडगा निघाला नाही तर प्रशासकीय अनेक मार्ग जे आहेत ते अवलंबले जातील. आणि जसं मी म्हणालो की संसदेचंही अधिवेशन सुरू आहे आणि संसदेच्या अधिवेशनात जर हा मुद्दा मला असं वाटतं की उचलण्याची वेळ शक्यतो महानगरपालिका आयुक्त हे आणणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे अजूनही त्यांच्याकडून. आणि त्यामुळे आत्ताही त्यांनी सांगितलं की मी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी तयार आहे, त्यामुळे ते लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढतील अशी मला अपेक्षा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा 726वा संजीवन समाधी सोहळा आज आळंदीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्तानं आळंदीतील वातावरण अगदी भक्तिमय झालं असून पवित्र अशा इंद्रायणी नदी काठावर स्नान करण्यासाठी वारकरी बांधवांची मोठी गर्दी झाली असून ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात अलंकापुरी गजबजली आहे. रामकृष्ण हरी. मी बापूसाहेब महाराज ओकळीकर, श्री क्षेत्र पंढरपूर. श्री भगवान श्री ज्ञानोबा यांचा संजीवन समाधी सोहळा हा अगदी 725 वर्ष आनंदाने होत आहे. आणि या उत्सवाची सुरुवात
प्रत्यक्षात आळंदी ते पंढरपूर स्वतः देव पांडुरंग चालत आले, नामदेवराय चालत आले आणि अष्टमीला इथं आल्यानंतर स्वतः नामदेवरायांच्या परिवाराने हा उत्सव आरंभ केला. अष्टमीला आल्यानंतर नवमी पासून ते अमावस्यापर्यंत त्यामध्ये दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. अनेक कीर्तना संत उभे. दशमीच्या दिवशी समाधी देण्याकरता माऊलींना जागा निवडली. स्वतः पांडुरंगाने आणि नामदेवरायांनी जागा निवडली आणि ती जागा निवडल्यानंतर एकादशीला नामदेव महाराजांनी कीर्तन केलं. संध्याकाळी जागर झाला. द्वादशीला पारणं झालं आणि त्रयोदशीला सकाळी स्वतः पांडुरंगाने सर्व अष्टमहासिद्धींना अलंकापूरला बोलवून मोती तोरणे लाविले अपार, झळकती सारे व्हायचे, संपूर्ण मांडव घातला, मोत्याचे तोरणे बांधले, अत्तराचा सडा शिंपडला आणि अशा मंगलमय प्रसंगी भगवान सिद्धेश्वराच्या समोर जो नंदी आहे तो उठविला नंदी शिवाचा डोळा, उघडविली शिवळा विवराची. नंदी उठून विवरामध्ये उत्तराभिमुख आसन तयार केलेलं आहे. नामदेव महाराजांची 4 मुलं, नारायण महाराज, महादेव महाराज, विठ्ठल महाराज आणि गोविंद महाराज, नारा विठा मादा गोंधा यांनी ती जागा स्वच्छ केली आणि त्याच्यावर दुर्वा अंतरल्या, बेल अंतरला आणि तुळशी अंतरल्या आणि त्याच्यावर पांढरा शुभ्र कापड अंतरलं आणि त्याच्यावर प्रत्यक्षात आसन तयार केलं. पुढं ज्ञानेश्वरी ठेवली आणि 2 समया लावून स्वतः देव आणि निवृत्ती आणि ज्ञानोबरायांची पूजा केली आणि ऋषी मुनींनी पूजा केल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबरायांना स्नान घातलं, नवीन कपडे परिधान केले. कुणी नारळ अर्पण केलं, कुणी बोर दिलं, कुणी लिंबू दिलं, कुणी प्रसाद दिला, फळं देऊन स्वागत पूजा करून देवनिवृत्ती आणि दोन्हीला हाताला धरून उत्तराभिमुख समाधिस्थ माऊलींना केलं आणि स्वतः देवानी मस्तकावर हात ठेवला आणि माऊलींना संजीवन समाधी दिली. खरं तर आजच्या दिवशी वारकरी पोरके झाले तरी याला काय सोहळा म्हणतात? वारकरी मंडळी पोरके झालेली नाहीतच. वास्तविक आजही माऊली आमच्या पुढे समाधीतच असले तरी ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. आजही माऊली संजीवन समाधीमध्ये जरी असले तरी ते आम्हाला जिवंत समाधीच्या रूपामध्ये दिसले जातात आणि आजही वारकरी त्याच भावनेनं 700 वर्ष गेली, माऊली आज आम्हाला समोर समाधीच्या रूपातच दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शुक्रवारी इंदापूरमध्ये चप्पलफेक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ आज इंदापूर बंदची हाक देण्यात आली. सखल ओबीसी समाजाकडून इंदापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल भिरकवणाऱ्याला अटक करा अशी मागणीही इंदापूरकर आणि धनगर समाजाकडून करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आज लक्ष्मी रोड येथे पादचारी दिन साजरा करण्यात आला. त्याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आज पुणे महानगरपालिकेच्या वतीनं लक्ष्मी रोडवरती पादचारी दिन साजरा केला जातोय. पुणेकर या पादचारी दिन उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्याचं दिसते. आता आपण लक्ष्मी रोडवरती आहोत. माझ्यासोबत इथं काही नागरिक आहेत, त्यांना आपण विचारू. ताई, काय सांगशील, आज पुणे महापालिकेच्या वतीनं पादचारी दिन साजरा केला जातोय? खूप छान वाटलं. हा रस्ता खूप गर्दीचा असतो, इथं मुलांना घेऊन चालणं पण खूप अवघड असतं, पण आज एकदम मोकळं होतं. इथं मुलांनी रेससुद्धा केली. इथले रांगोळी प्रदर्शन पण खूप छान वाटलं आणि जिथं छोटे छोटे गेम आयोजित केले होते त्याच्यामध्ये खूप एन्जॉय केला मुलांनी. खूप छान वाटलं. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला पण तेच वाटतंय की खूप छान, म्हणजे का पूर्ण रस्ता रिकामा आहे ना, मुलांनी खूप एन्जॉय केला आणि रांगोळी पण राष्ट्रीय कला अकादमीने खूप सुंदर काढली आहे. बस एवढं. नेहमी लक्ष्मी रोड जो आहे तो बाजारपेठेसाठी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळते, पण हो, आज पूर्ण रिकामा आहे ना, म्हणजे असं पाहायला वेगळंच वाटतंय. असं वाटतंय कुठेतरी आपण वॉकिंगला कुठे चाललोय असं फील येत आहे आज. पण खूप छान वाटतंय आजचा दिवस. काकू, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नेहमी येत असाल, आज इथं खूप कमी गर्दी आहे.
लक्ष्मी रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. इथं आम्हाला गळा सांभाळा, मुलांना सांभाळा, रस्त्याला गर्दी असते खूप, मुलांना पकडून हात धरून चाला वगैरे असं. आज एकदम पादचारी दिवस असल्याकारणाने रस्ता पूर्ण मोकळा असल्याकारणाने चालताना खूपच छान वाटतं आहे आणि रस्ता एकदम छान असं म्हणजे बघायला केवढा मोठा रस्ता आहे आपला जाणवतं. रस्ता गर्दी असताना काही कळत नाही एवढंसं, अजून रस्ता लहान वाटतो, पण आता रस्ता पूर्ण मोकळं वाहनांना बंदी केल्यामुळं पादचाऱ्यांना चालायला मोकळं आहे एकदम छान. असं नेहमीच राहावं, असंच नियम पाळावं. रोजच पादचारी असं असावं असं नाही म्हणायचं मला, पण वाहनांचं नियमाने हे करावं, चालू ठेवावं आणि पादचाऱ्यांना चालायला मोकळी अशी ठेवावं जागा. तुम्ही आज स्पेशली चालण्यासाठी आलात का काही खरेदीसाठी आलात? नाही, खरेदीसाठी म्हणजे मी मुलाला इथं असं सहज घेऊन आले आणि आज पादचारी दिन आम्ही वाचलं, इथं बोर्ड वाचलं, म्हणजे बघू तरी रस्ता कसा आहे पाहायला आले. आम्ही दुसऱ्या वर्षी आहे, मागच्या वर्षी पण आले होते, मुलांनी खेळात भाग घेतला होता नातवानी माझ्या, खूप छान वाटलं होतं तेव्हा पण, आत्ता पण छान वाटते. आणि हे खूप छानच सुंदर सुजवले, सगळं रांगोळ्या वगैरे घातलेले आहेत. खूप किती उत्साह आहे, महानगरपालिका किती छान उपक्रम गाजवते, ह्याचं खूप अभिमान वाटतं आणि छान वाटतं. बाळा, तुला काय वाटते आज? आज मी खूप आनंदित आहे, कारण की हे जे सगळे खेळ आहेत ते मला खूप आवडले आणि त्यामध्ये प्रत्येकामध्ये मी प्रयत्न केला आहे, पण मला ते खेळ इतके आवडले की मी पूर्ण भारावून गेलेलो ह्याच्यात. एवढंच मी बोलेन. बाय. या रोडवरती तू येतोस का नेहमी? या रोडवरती मी नेहमी नाही येत, पण माझ्या आईसोबत बाबांसोबत येत असतो. पण नेहमी गर्दी असते, आज गर्दी नाही आहे, कसं वाटतंय? आज मला असं विशेष नाही वाटलं, पण गर्दी जी आहे ती आज कमी झाली आहे आणि पळायला वगैरे हा रोड खूप मोकळा आहे, त्यामुळे मला छान वाटलं. बरं काका, काय सांगाल? आज पादचारी दिन साजरा केला जातोय पुणे महापालिकेच्या वतीनं. नेहमी इथं वाहनांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतं, आज गर्दी नाही आहे. म्हणजे असं मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं रस्त्याने ॲक्च्युली, आणि एकदम खूप सुंदर वाटतं, म्हणजे प्रदूषणमुक्त असं वाटतं थोडक्यात. ॲक्च्युली हे माझं पहिलं पादचारी दिवस आहे. मी व्हॉलंटियर करते ITDP इंडिया साठी आणि ॲक्च्युली खूप मस्त आहे की असं आर्टवर्क आणि एक लोकांना चालायला, लोकांना आराम करायला मिळतं. असं मी इथे नाही राहते, मी US ला राहते, पण लास्ट तीन महिन्यापासून मी पुण्यात आहे आणि हे खूप छान वाटतं की असं प्रोग्रॅमिंग आहे. कारण सगळे रस्ते फक्त गाड्यासाठी नाही असतं, लोकांसाठी असतं. तर हो. मॅडम, हा रस्ता जो आपण बघतो की लक्ष्मी रोड हा जो आहे तो खरेदीसाठी किंवा बाजारपेठेसाठी खूप मोठ्या प्रमाणात ओळखला जातो आणि आज या रस्त्यावरती वाहतूक काहीच दिसत नाही, त्यावेळी अशा काय भावना आहेत? आज काय नाही, म्हणजे गाडी नाही की काही दिसत नाही फक्त लोकांचं. हो, पण खूप लोक म्हणते की ॲक्च्युली कस्टमर जे आहेत ते माणूस आहे, ते गाड्या नाही आहे. तर आज सोमवारी आहे, म्हणजे दुकाने बंद आहेत, पण ॲटलिस्ट US मध्ये तरी बघितलं आहे की कधी बंद केला, पेडेस्ट्रियनाइज केला रस्ता, नाहीतर सायकल ट्रॅक आणलं, तर ॲक्च्युली बिझनेस वाढतं आहे. सो बघते की असं पण होते का नाही आता इथे. US मध्ये आणि इथं असं ज्यावेळी US मध्ये पण असा साजरा होतो का पादचारी दिन? हो. ओपन स्ट्रीट्स म्हणतं, तर असंच आहे. काय ठिकाणी प्रोग्रॅमिंग असतं, म्हणजे तसं गेम्स नाहीतर म्युझिक नाहीतर कसं काय, पण काही ठिकाणी काहीच नसतं, फक्त उघडा रस्ता. इंडियामध्ये असं काय आजच्या हा पादचारी दिन साजरा करताना इथं काय वेगळेपणा दिसतो US पेक्षा? आर्टवर्क फॉर शुअर ते नसते. तर रांगोळी प्रकार हे एकदम महाराष्ट्रीयन पण आहे, इंडियन आहे, तर ते प्रकार नाही असतं इतकं US मध्ये. आणि जस्ट बाकी सगळं म्हणजे ॲक्टिव्हिजम. आणि इथे ना मी नोटीस केलं की खूप पटकनी लोक सगळे ऑर्गनाईज करते आणि आते. US मध्ये खूप महिने लागते हे सगळं ऑर्गनाईज करायला आणि रूल्स रिस्ट्रिक्शन्स खूप आहे, पण इथे म्हणजे जुगाड आहे. सध्या पोल्युशन सध्या खूप वाढताना दिसतंय, त्या दृष्टिकोनातून पुणेकर नागरिकांना काय सांगाल? ॲक्च्युली आय एम नॉट द राईट पर्सन टू आस्क अबाउट दॅट, पण विंटरमध्ये कळतं की पोल्युशन वाढतं. पण
transportation is the number one cause of pollution, or first or second cause of pollution in the world, the biggest emitters. So जितका आम्ही नॉन मोटराइज ट्रान्सपोर्ट एन्करेज करू शकतं तितका बेहतर. पादचारी दिन साजरा केला जातोय, काय भावना आहेत नेमकी? या रस्त्यावरती जी असते ती नेहमी वर्दळ असते आणि आज रस्त्यावर नेहमी खूप वर्दळ असते, त्यामुळे आज सगळं वातावरण असं रस्त्याला खूप शांत आणि विविध खेळ तुम्ही राबवलेत, त्यामुळे खूप छान वाटते. आणि मुलांना पण बघायला असं रस्त्यावर मोकळं रोज ते गर्दी पाहतात, त्यामुळे त्यांना आज सगळं भारी असं फील चांगलं होते बघण्यासाठी. नेहमी तुम्ही इथं येत असाल, नेहमी इथं शॉपिंग करता, आज काही शॉपिंग करत नाही, फक्त आज फिरायला? फक्त आज फिरण्यासाठी वॉकिंग प्लाझा. नेहमी इथं खूप वाहनांची मोठी वर्दळ असते. हो, ते तुम्ही काय सांगाल, कसं वाटतं आज काही वाहन नाही आहेत, काही नाहीत, गर्दी? हां, छान वाटते आज. म्हणजे नेहमी मी येते हिला शाळेमध्ये न्यायला, तेव्हा खूप गर्दी असते, बससाठी वगैरे खूप गर्दी असते, पण आज हे मोकळ्या आणि रांगोळ्या काढल्यात, मुलांना खेळ वगैरे ठेवलेत, ते बघून छान वाटते आणि चालण्यासाठी छान वाटतं. रस्ता मोकळा आहे. नेहमी आपण बघतो की इथे शॉपिंगला आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असते, पण खूपच गर्दी असते काय म्हणजे प्रत्येक जण शॉपिंगसाठी दुकानांमध्ये आणि बाहेर त्या गाड्यांची सगळ्यांची म्हणजे इतकी गर्दी असते की चालायला रस्ता नसतो. पण हे महानगरपालिकेने छान केलं आजचा दिवस की चालण्यासाठी अख्खा दिवस ठेवला आणि रस्त्यावर छान रांगोळ्या काढल्या, त्यामुळे छान वाटतं. आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेच्या वतीनं जो पादचारी दिन साजरा केला जातोय लक्ष्मी रोडवरती, त्याच्यामध्ये नागरिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यानिमित्तानं अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, सुपरस्टार अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अभिनेत्री कंगना राणावत, अक्षय कुमार, गायिका आशा भोसले यांची नावं या यादीत असून देशभरातील 4000 संत महात्मे तसेच पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्तींनाही निमंत्रण देण्यात आले. तसेच VVIPंना बारकोड पासद्वारे प्रवेश मिळणार आहे. यासाठी 2 दगडांपासून एकूण 3 मूर्त्या केल्या आहेत, त्यापैकी एका मूर्तीची निवड करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी 50 देशांमधून एका प्रतिनिधीला बोलवण्याचा प्रयत्न असून आंदोलनादरम्यान हुतात्मा झालेल्या 50 कारसेवक कुटुंबांनाही खास बोलवण्यात आल्याचं श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रॉय यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे येथील प्रस्थापित कचरा डेपो इतरत्र स्थलांतरित करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामटे हे मागील 5 दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर आमरण उपोषण करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेचं कचरा डेपोचं आरक्षण आहे. मात्र त्या ठिकाणी महापालिकेने वेळीच कचरा डेपो तयार न केल्यानं त्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायट्या विकसित झाल्या आहेत. त्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता IT हबमध्ये काम करणारे कुटुंब मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळे आता या कुटुंबांना आता महापालिकेच्या प्रस्तावित कचरा डेपोच्या दुर्गंधीचा आणि इतर स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी पुनावळे येथील नागरिक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात येते. ही जागा आरक्षित आहे आम्हाला ही कल्पना आहे, परंतु महापालिकेच्या हद्दीमध्ये आत्ता नवीन एक मोशी येथे प्लांट चालू आहे, त्याच्यामध्ये महापालिकेने कमीत कमी 580 कोटी रुपये खर्च केलेला आहे. माझ्या शहराची लोकसंख्या 30 लाख आत्ता आहे. 50 लाख लोकसंख्येच्या हिशोबाने आम्ही तिथं प्लांट केलेला आहे. माननीय मोदी साहेबांनी त्या प्लांटचं कौतुक केलं. दिवसाला 1,500 टन तिथं सेग्रिगेशन केलं जाईल असं मोदी साहेबांनी सांगितलं होतं. आज आपल्या शहरातून 1300 टन फक्त तिथं
सेग्रिगेशन केलं तर म्हणजे 200 टन इथे कॅपॅसिटी जास्त असताना हा नवीन घाट घातलाय कशाला? माझ्या त्या नवीन भागामध्ये जो ते प्लांट आणायचा पुनवल्यामध्ये, त्याच्या लगत IT पार्क आहे, त्याच्या बाजूला वाकड, हिंजवडी, तातवडे, पुनवले आहे. इथली लोकसंख्या पाहता 5 लाख लोकसंख्या तिथे आहे. त्या लोकसंख्येमध्ये हा नवीन प्लांट आणून तुम्हाला नक्की साध्य करायचं काय? इथं 2 भाजप आमदारांनी ही चालवली ठेकेदारी आहे, त्याला आयुक्त खतपाणी घालत आहे असं आमचा थेट आरोप आहे. मोशीची कॅपॅसिटी कमी असते तर आम्ही मान्य केलं असतं. आणि जेव्हा आरक्षण पडलं 2006 साली, तेव्हा तिथली लोकसंख्या अजिबात नव्हती. तेव्हाची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या इथं तफावत झालेली आहे. तिथं आरक्षित जागा असताना तुम्ही तेव्हा बांधकामांना परमिशन दिल्या नव्हत्या पाहिजे, कॉलेजला परमिशन नव्हती दिली पाहिजे, स्कूलला परमिशन नव्हती दिली पाहिजे. माझ्या ह्या फ्लॅट धारकांनी ज्यांनी फ्लॅट घेतलेत त्या लोकांची त्याच्या ह्याने अडचण झालेली आहे आणि तिथं डेपो झाल्याने IT कंपन्या तिथल्या जातील, माझ्या युवकांचे रोजगार राहतील. मग या लोकांनी EMI भरायचे कशावर? हे लोक बाहेरच्या जिल्ह्यातनं आल्यात, राज्यातनं आल्यात, त्यांच्याने येथील स्थानिकांनी उत्पन्नाचा खूप मोठा स्रोत भेटलेला आहे. त्या लोकांच्याच गदा आली तर आम्ही ह्या लोकांना असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. जे लोक आज पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या विश्वासावर आलेले आहे, त्या लोकांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ नये म्हणून मी त्या लोकांच्या सोबत आणि कायमस्वरूपी त्यांच्या सोबत थांबेन. राज्यात पुढचे 5 दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नमस्कार. महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज असा आहे. राज्यावर सध्या विशेष कुठलीही सिस्टीम नसल्यामुळे राज्यात पुढील 5 ते 7 दिवस हवामान कोरडे राहील व आकाश निरभ्र राहील. पुढील 72 तास हलके धुके पडण्याचाही अंदाज आहे. राज्यावरून वाहणाऱ्या साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता थोडीशी वाढली आहे. तसेच उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नसल्यामुळे किमान तापमानात पुढील 5 ते 6 दिवस जास्त काही बदल होणार नाही. पुणे आणि परिसराचा हवामानाचा अंदाज असा आहे. 11, 12, 13 डिसेंबरला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याच्या व सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे. 14 डिसेंबर नंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील. वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद. कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा संवैधानिक चौकटीच्या अधीन राहून घेतला आहे असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय वैध ठरवला आहे. याबाबतचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. 5 ऑगस्ट 2019ला केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणि 35A रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्याचं पाहायला मिळतंय. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की राष्ट्रपतींना कलम हटवण्याचा अधिकार जो आहे तो आहे आणि कलम रद्द करण्याचा निर्णय हा संविधानिक चौकटींना अधीन राहून घेतला गेला आहे. त्यामुळे ही जी 370 आणि 35A कलमासंदर्भातली जी याचिका होती ती याचिका निकाली काढत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल आज दिल्याचं पाहायला मिळतं आहे. कलम 370 आणि 35A रद्दचा निर्णय जो आहे तो निर्णय वैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या अशा 23 प्रकारच्या याचिका ज्या आहेत, 23 अर्ज जे आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सप्टेंबरमध्ये हा संपूर्ण निर्णय जो आहे तो राखीव ठेवला होता. त्यानंतर 4 वर्ष जवळपास 370 कलम हटवून झाल्याचं पाहायला मिळतं आहे. 4 वर्ष 4 महिने आणि 6 दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जो आहे तो निकाल दिल्याचं पाहायला मिळतं आहे. सोबतच हा निकाल देत असताना सर्वोच्च न्यायालयासमोर जे 5 न्यायाधीश होते त्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने प्रमुख काही प्रश्न देखील या ठिकाणी विचारल्याचं पाहायला मिळतं की कलम 370 कलमाची संविधानामध्ये कायमस्वरूपी तरतूद झाली होती का? कलम 370 कायमस्वरूपी तरतूद असल्यास त्यात सुधारणा करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे का? राज्याच्या यादीतील कोणत्याही बाबींवर कायदे करण्याचा संसदेला अधिकार नाही का? त्यासोबतच केंद्रशासित प्रदेश किती काळ अस्तित्वात राहू शकतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आज विचारला गेल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच संविधान सभेच्या अनुपस्थितीत कलम 370 हटवण्याची शिफारस कोण करू शकतं असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित झाल्याचं पाहायला मिळतंय. या 5 जणांच्या घटनापीठामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांचा स्वतः यामध्ये समावेश होता. संजय किशन कौल यांचा यामध्ये समावेश होता. न्यायमूर्ती संजीव खन्ना
न्यायमूर्ती B.R. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत अशा 5 जणांच्या घटनापीठासमोर ही संपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडल्याचं पाहायला मिळतंय. 5 ऑगस्ट 2019ला मोदी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि 370 कलम रद्द करण्याचा निर्णय झाला. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वप्रथम राज्यसभेत 11:40 याबाबतची घोषणा केली होती. त्यानंतर लोकसभेमध्ये देखील घोषणा झाली आणि बहुमतामध्ये हे संपूर्ण कलम जे आहे ते रद्द करण्यात आलं. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर असे 2 वेगळे केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते करण्यात आले आणि अगदी काहीच दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर सुधारणा विधेयक जे आहे ते विधेयक देखील लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलं. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्याबाबतची घोषणा जी आहे ती देखील गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मात्र या निकालामुळं केंद्र सरकारला मोठा दिलासा जो आहे तो बसला गेल्याचं पाहायला मिळतंय. महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या निकालाच्या अनुषंगाने नोंदवले की राष्ट्रपतींना कलम हटवण्याचा अधिकार होता. त्यामुळे संविधानिक तरतुदीच्या नुसारच कलम 370 हटवण्याचा निर्णय जो आहे तो निर्णय झाला. या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे आणि जम्मू काश्मीर वासियांना देखील मोठा दिलासा मिळाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतं आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. संसदीय अभ्यास वर्गाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पाहूयात. आमचे विरोधी पक्षनेते श्री विजयभाऊ वडेट्टीवार, राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे कोषाध्यक्ष श्री आशिष शेलारजी, श्री भोळे, श्री आठवले या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या या अभ्यास वर्गाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण सगळे लोक या अभ्यास वर्गामध्ये या ठिकाणी सामील होत आहात. आणि ही एक अतिशय उत्तम आणि सुंदर अशी परंपरा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने सुरू केली आणि मागील 50 वर्षापासून अविरत मध्ये एखाद दुसरा खंड पडला असेल, त्यामुळे तो जर खंड सोडला तरी 50 वर्ष ही परंपरा या ठिकाणी चाललेली आहे. लोकशाहीमध्ये लोकशाहीची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना अधिक जवळून पाहता यावी. थिअरीपेक्षा प्रत्यक्षात काय होतं हे अनुभवातनं समजावं आणि ते बघता देखील यावं. विविध विचारवंतांचे, नेत्यांचे विचार हे आपल्यापर्यंत पोचावे, अशा प्रकारचा एक प्रयत्न या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो. आणि मी नेहमी असं म्हणतो की या अभ्यास वर्गाला येणारे याकरता भाग्यशाली आहेत की या सभागृहामध्ये येण्याकरता लोकांना इतके प्रयत्न करावे लागतात. अनेक लोकांची जन्मभर इच्छा असते की एकदा तरी या सभागृहात बसता आलं पाहिजे. बरेच लोक निवडणुका लढतात आणि हारतात आणि सभागृहात पोचूच शकत नाही. पण कुठली निवडणूक न लढता तुम्ही या सभागृहामध्ये बसलात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. अर्थात तुमच्यापैकी ज्यांची इच्छा आहे त्यांनी नंतर निवडणुकीच्या माध्यमातूनही या सभागृहात जरूर यावं. खरं म्हणजे नीलमताईंनी आपल्या सगळ्या प्रथा परंपरांवर थोडक्यात या ठिकाणी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय. आजचा उद्घाटन समारोह आहे, त्यामुळे काही फार लांबलचक भाषण करण्याची आवश्यकता देखील नाही. पण एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आमच्या संविधानाने तयार केलेली आमची जी लोकशाही आहे ही अतिशय समृद्ध आहे, ती अतिशय प्रगल्भ आहे. आणि मी विशेष आभार मानेन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की जी व्यवस्था त्यांनी या लोकशाहीची उभी केली आहे
मी जगभरातल्या व्यवस्थांचा अभ्यास केल्यानंतर सांगू शकतो की सर्वोत्तम व्यवस्था लोकशाहीची ही आपल्या देशामध्ये आहे. ती आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली आहे आणि शेवटच्या व्यक्तीला न्याय देता येईल म्हणजे केवळ संविधानामध्ये समतेची गोष्ट करणं इतक्यापुरते मर्यादित नाही आहे, तर संधीची समानता शेवटच्या व्यक्तीला कशी मिळेल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्धव ठाकरे यांनी लंडनमध्ये इक्बाल मिर्चीची भेट घेतल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप आमदार निलेश राणे यांनी केलाय. त्यांच्या समर्थक जिहादी लोकांनी आमच्या हिंदू माता भगिनींना धमक्या द्यायच्या, घाबरवायचं आणि त्यांना केस न देण्यापर्यंत किंवा पोलिसांमध्ये तक्रार न देण्यापर्यंत एवढी भीती त्यांच्यामध्ये आणायची. म्हणून केस त्या समितीपर्यंत पोचूच नये, त्या पोलीस स्टेशनपर्यंत पोचूच नये, अशा पद्धतीचे सगळे प्रयत्न ह्या जिहादी विचाराचे त्यांचे सगळे लोक करतात. आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे समर्थक हे जे काय आमदार आहेत, आझमी असो किंवा त्यांचा जो दुसरा जो काय आहे भाग 2 पार्ट 2, ते लोकांचं म्हणणं आहे की लव्ह जिहादचे केसेस देत नाही. तुमचे लोक अगर आमच्या माता भगिनींना घाबरवलं नाही, भीती नाही पसरवली, तर दिवसाचे लाखो संख्येने किंवा हजारोच्या संख्येने केसेस दाखल होतील. काही पुरावे आमच्याकडे आहेत. वर्ध्याला झालेली केस माझ्या नजरेसमोर आहे, जिथे माझ्याकडे चॅट आहे जे मी सभागृहामध्ये दाखवणार आहे, जिथे कशा पद्धतीने माझ्या एका हिंदू बहिणीला छळण्याचं काम, घाबरवण्याचं काम, की तू पोलिसांकडे गेलीस तर तुला मी जाळून टाकीन, असं या जिहादी विचाराच्या एका तरुणांनी तिला सांगण्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. म्हणजे एका बाजूला आमच्या हिंदू माता भगिनींना घाबरवायचं, भीती पसरवायची, आणि दुसऱ्या बाजूला केसेस होतच नाहीत, ती समिती बरखास्त करायची, असं भोकत राहायचं. पण यांच्या भोकण्याला आम्ही काय महत्व देणार नाही. काय लहान बाळ त्याच्या इकडे असतं आणि घाबरतं ना. आता मी येताना एकटा येतो, वडिलांना आणत नाही. एका बाजूला आदित्य ठाकरे म्हणतात की मी 32 वर्षाचा मुलगा आहे, माझ्याशी सरकार घाबरतं. मग एकटा ये ना मैदानात, वडिलांना कशाला घेऊन येतो शेंबूड पुसत. गेल्या वेळी पण नागपूरला असंच केलं, घाबरला आणि मग वडिलांना घेऊन इथे बसला. म्हणून 32 वर्षाच्या तरुणांनी एकदाच महाराष्ट्राने देशाला सांगावं की दिशा साल्यांच्या गँगरेपमध्ये त्याचं नाव आहे का? दिशा साल्यान आणि त्याचं 8 जूनला मोबाईल टॉवर लोकेशन एकच आहे का? ह्याची उत्तरं दे ना, हिंमत असेल तर. वडिलांना बाजूला ठेवून, तुझं वय झालंय बाबा आता लग्नाचं, सगळीकडे वडिलांना नाही घेऊन फिरायचं असतं. अशा कुठल्याही केसेस आपल्याकडे असतील आपण माहिती द्या. आम्ही संबंधित गृह खात्याशी बोलून लोकांना जे कोण आरोपी आहेत त्यांच्यावर कडकची कडक शिक्षा होईल एवढी काळजी आम्ही घेऊ. माहिती द्या, मला माहिती द्या ना बाबा, माहिती द्या. तुम्ही परस्पर असं विचाराल असं शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार असल्याचं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलंय. माझ्या राष्ट्रपतींनी सांगितलं की कांदा उत्पादक हा जिल्हा शेतकरी त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये 2 पैसे मिळवायची कधी संधी येत असते आणि सरकारच्या धोरणात धसवत असली तर त्याची त्याला जबरदस्त किंमत द्यावी लागते. आणि आज ती अवस्था देशामध्ये झालेली आहे आणि त्याची सगळ्यात जास्त किंमत ही महाराष्ट्राला आणि व्यक्तीच्या नाशिक जिल्ह्याला, नगर जिल्ह्याला, धुळे जिल्ह्याला, सातारच्या काही भागाला, पण नाशिक हे केंद्र या देशातलं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र आहे आणि त्याचे परिणाम या ठिकाणी होत आहे.
बाजारभाव पडले ही तर किंमत आहेच, पण त्याच्याशिवाय आज अनेक व्यापाऱ्यांनी माल खरेदी करून बाहेर देशात पाठवायच्या दृष्टीनं काही उपाययोजना केली. आज मुंबईच्या जवळची हे फौज आहे, JNPT असो अन्य फौज असो, त्या बंदराच्या बाहेर काही ट्रक आज त्या ठिकाणी माल येऊन थांबलेला आणि तो ट्रक माल परदेशात पाठवायचा आहे. पण त्याच्या किमतीच्या बद्दलचं जे धोरण आत्ता ठरलं त्याच्यामुळं आज प्रत्येक संघटनानं निर्यात थांबलेली आहे. आज हे धोरण दसरीचं असल्यामुळं अन्य देशसुद्धा आपला विश्वास ठेवत नाही. काही देशांनी युक्तिवादाचा निकाल घेतला आणि आणखीन प्रश्न निर्माण करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली. मला आठवतं की माझ्याकडे शेती खात्याची जबाबदारी होती आणि श्रीलंकेला निर्यात करण्याच्याबद्दलचा प्रश्न होता. तेव्हा ज्यादा उत्पादन होतं. मी स्वतः कोलंबोला गेलो होतो. राजपक्ष नावाचे होते, त्यांच्याशी बैठक झाली आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडचा कांदा आणि तत्सम गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत. मला त्यांनी नम्रपणाने सांगितलं हे आम्ही करणार नाही. विचारलं का करणार नाही? तुम्हाला कांद्याची गरज आहे का नाही? त्याने आम्हाला कांद्याची गरज आहे, पण ते भारत सरकार अनेक वेळेला तुमच्याकडं लोकांचा दबाव आला की तुम्ही निर्यातीची बंदी करता. तुम्ही बंदी करता त्यामुळे आमच्या देशाची आवक होत नाही आणि आमच्या देशात आवक नाही झाली तर आमच्या देशाच्या जनतेच्या शिव्या आम्हाला खावी लागतात. तुम्ही भरवशाचे आम्ही तुमचा मान देऊ. आज याचा अर्थ आहे की हिंदुस्थान किंवा भारत हा रिलायबल एक्सपोर्टर. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात उद्धव ठाकरे नेमके काय म्हणालेत. विशेष मुद्दे तर असायलाच पाहिजे, कारण हे अधिवेशन राज्यातील जनतेवरती येणारी संकटं, आलेली संकटं, त्यांच्या काही अपेक्षा, ह्याची पूर्तता आणि सरकारकडनं पुढच्या काळामध्ये काय होणार आहे ह्याचं एक दिशादर्शक असं अधिवेशन असतं. साहजिकच आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच. एकतर शेतकऱ्यांवरती गेल्या 1-1.5 वर्षामध्ये एकापाठोपाठ एक जी काही संकटं कोसळत आहेत, नुकताच जो अवकाळी पाऊस झालेला आहे, गारपीट झालेली आहे, त्याच्या बाबतीत सरकारने काय केलेलं आहे, काय करू शकतंय. विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी तर त्यांचे दरवाजे खिडक्या सगळं बंद केलेले आहेत. या सरकारने जाहीर केलं होतं की दिवाळीपर्यंत विम्याची अग्रिम रक्कम आम्ही शेतकऱ्याला देऊ. ती किती लोकांना, किती शेतकऱ्यांना मिळालेली आहे ह्याचाही काही अंदाज नाहीये. मधल्या काळात आपल्याला कल्पना आहे की सेनगावचे म्हणजे हिंगोलीतले शेतकरी हे मला भेटायला मातोश्रीला आले होते. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. एकतर कर्जबाजारी, डोक्यावरती कर्जाचा डोंगर चढलेला आहे, बँकांचा तगादा मागे लागलेला आहे कर्ज वसुलीसाठी, आणि अशा परिस्थितीत त्यांचा वालीच कोणी नाहीये. ना सरकार त्यांची काही दखल घेतंय, ना विमा कंपन्या घेतंय, कोणीच नाही. म्हणून हे शेतकरी त्यांचे अवयव विकायला मुंबईत आले होते. अशी परिस्थिती मला नाही वाटत यापूर्वी कधी शेतकऱ्यांवरती आली होती. हे विषय एका बाजूला आहेतच. त्यानंतर तुम्ही पाहताय की दर काही दिवसांनी एकापाठोपाठ एक काही ना काहीतरी सरकारी पक्षाकडनं, म्हणजे सरकारचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आमदार असतील, आणखीन कोणी असतील, किंवा त्या सरकारला समर्थन देणाऱ्या पक्षाचे त्यांचे काही पदाधिकारी असतील, त्यांच्याकडनं गुंडागर्दी सुरू आहे. काल परवाकडे कोल्हापूरमध्ये एक घटना घडलेली, घरामध्ये घुसून मारहाण झाली. ते सगळे व्हिडिओ आपल्या माध्यमातून जनतेला गेलेच असतील, त्याचाही एक न्यायनिवाडा लावावा लागेल, कारण त्यांच्यावरती कारवाई होणार आहे की नाही हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट, सध्या पत्रांचा जमाना आहे. आम्ही 2 पत्र दिलेले, एक निवडणूक आयोगाला पत्र दिले, त्याचं उत्तर आम्ही बघतो आहोत की धर्माच्या नावावरती, देवाच्या नावावरती मतं मागायला परवानगी जर असेल तर आम्ही सुद्धा सुरू करतो. त्याच्यानंतर मला वाटतं काल परवाकडे आपण एक पत्र दिले
माननीय उपमुख्यमंत्र्यांना, कारण त्यांनी एक पत्र दिलं होतं त्यांच्या बाजूला. कारण आता मी सभागृहात जाऊन आलो, मला असं वाटलेलं की पत्र दिलंय एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांतर बसण्यात काही अंतर पडले की काय. तसं नाहीये, बाजूबाजूला बसतायत. पण बाजूला बसलेले असले तरी सुद्धा पत्र त्यांना लिहावं लागतंय. तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय. आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे. जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो. भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आलेल्या असतील तर मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिलंय त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे, ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही. कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणार आहात की नाही. आणि जी मालमत्ता इक्बाल मिर्चीची म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वतः माननीय पंतप्रधान, मला आठवतंय कारण तेव्हा आमची युती होती, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत बोलले होते की कुछ लोक. मनोज जरांगे पाटील यांची आज धाराशिवमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील काय म्हणालेत पाहूयात. सरकारला माहीत झालं आता आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षण मिळत आहे. ज्या 35 लाख मुली मराठ्यांच्या सापडल्या त्या सरकार समोर पर्याय नाही राहिला आरक्षण दिल्याशिवाय. फक्त तुमच्या अशीच एकजुटीची गरज आहे. आज मी तुमच्या चरणी बरोबर नतमस्तक होतो की तुम्ही नाकाच्या सत्याने इथे चौकातही लागला. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण बोलल्याशिवाय नाही सोडायचं. आता नाही ऐकायचं. तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी या मराठा समाजाच्या लेकरासाठी जीवाची बाजी लावून लढतोय. तुम्ही साथ ठेवा, तुमच्या पाठबळ द्या. माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला तुम्ही मला पाहिजे. आता हलू नका, हटू पण नका. घराघरात ते लेकर इथं मोठे होणारे. सरकारने मला किती शत्रू म्हणलं, माझी काहीच चूक नाही. मी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचे प्रश्न मांडतो. मी गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांचा विषय आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडतोय. या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना कुणीतरी मांडल्या पाहिजे. प्रामाणिकपणानं समाजासाठी काम केलं पाहिजे. ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाचे आयुष्यभर गद्दारी करायचं नाही हा पण आपण घेतला. या समाजाला आरक्षण देण्यासाठी या समाजाचे लेकर मोठे व्हावेत म्हणून गोरगरीब मराठ्यांचे लेकरू आता नोकऱ्यापासून आणि शिक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे. म्हणून आपण ही झुंज द्यायचं ठरवलं. तुम्हाला माझी हात जोडून विनंती, आता नका. जर तुम्ही माझं सरकारला आणि जर तुमच्यात फूट पडली तर राजकारण्या त्यांचं साधून येतील फूट पाडण्यासाठी. आपल्या लेकराचं वाटोळं झालं म्हणून समजा. आता वाटोळं होऊ देऊ नका. आणखी 24 डिसेंबर पर्यंत गावाची गाव पुन्हा एकदा आपली घेऊन काढा. घराघरातला मराठा जागा करा. महिलांनी महिला जागा करा. पुरुषांनी पुरुष जागे करा. कधी काळी आरक्षणाचा विषय लवकर जर 24 डिसेंबरच्या आत मार्गी नाही लागला आणि जर कधी लढायचं ठरलं तर या माकणी आणि लोहारा परिसरात जर आंदोलन उभं राहिलं 10 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा न राहिलं तर एवढ्या टक्के नाही.
आंदोलन शांततेत करा, उद्रेक जाळपोळ करू नका, शांततेत आंदोलन करा. शांततेचं आंदोलन खूप ताकद आहे. 70 वर्ष झालं हे आरक्षण निर्णयाच्या प्रतरीत येत नव्हतं. त्या शांततेच्या आंदोलनामुळे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होऊन 3 दिवस झाले तरी अधिवेशनात अजूनही मराठा आरक्षणावर चर्चा झालेली नाही. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीचा चर्चेतला मुद्दा या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि राज्यामध्ये आपण पाहतोय की मागच्या अनेक महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सर्वाधिक चर्चेमध्ये आहे. मनोज जरांगे पाटलांनी अगोदर केलेलं 17 दिवसाचं उपोषण असेल, त्यानंतरचं दुसऱ्या टप्प्यातलं 9 दिवसाचं उपोषण असेल, यानंतर राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना दिली गेलेली वेगवेगळे आश्वासनं असतील, त्यानंतर ओबीसी समाजातून आरक्षणासाठी मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये घेत आरक्षण देण्याला जो विरोध होतोय, या सगळ्यावरून राज्यामध्ये सध्या मराठा वर्सेस ओबीसी असा एक वाद निर्माण होत असतानाच मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळी दुसऱ्या टप्प्यामधलं उपोषण केलं होतं 9 दिवसांचं, त्यावेळी 4 मंत्री आणि 2 निवृत्त न्यायमूर्ती असं 6 जणांचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटलांना जाऊन भेटलं होतं. त्या भेटीमध्ये राज्याचे कृषी मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी 7 डिसेंबरला आम्ही विधिमंडळासमोर मराठा आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव ठेवू असं सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात आज विधिमंडळ कामकाजाचा प्रत्यक्षात 3रा दिवस जो आहे तो उलटल्याचं पाहायला मिळालं. 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन सुरू झालं. 7 आणि 8 डिसेंबरला विधिमंडळाचं कामकाज देखील झालं. 9 आणि 10 डिसेंबरला जर आपण पाहिलं तर शनिवार आणि रविवारमुळं अर्थातच विधिमंडळ कामकाजाला सुट्टी होती, त्यामुळे आज 11 तारखेला तिसऱ्या दिवसाचं कामकाज जे आहे ते पार पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज 3रा दिवस उलटूनही आरक्षणाविषयावर हिवाळी अधिवेशनामध्ये अजूनही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं नाही. याच विषयावर आज आपण चर्चेतला मुद्दा हा आपला खास कार्यक्रम जो आहे खास लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहे माझा प्रतिनिधी सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, पहिल्या दिवशी अर्थात 7 डिसेंबरला आम्ही हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करू असं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांना आश्वासन दिलं होतं जरांगे पाटलांचं उपोषण सोडत असताना. मात्र प्रत्यक्षात 3रा दिवस उलटला तरी अजून अधिवेशनात आरक्षणावर चर्चा झाली नाहीये. संकेत, ज्या प्रकारे आपण बघितलं होतं की मनोज जरांगे पाटील यांचं पहिल्या वेळेचं जे आंदोलन होतं हे तब्बल 17 दिवस चाललं होतं आणि त्यानंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून आश्वासन मिळाल्याच्या नंतर त्यांनी 17 दिवसांच्या नंतर जे आहे ते आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं जे आंदोलन होतं ते 7 दिवसाच्या नंतर सरकारने जे त्यांना आश्वासन दिलं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत, त्या दृष्टिकोनातून ज्यावेळी एक शिष्टमंडळ ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी केलं, त्या शिष्टमंडळामध्ये जे आहे ते 4 मंत्री होते आणि 2 निवृत्त न्यायाधीश होते. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढल्याच्या नंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारपुढे 24 डिसेंबर हा अल्टिमेटम ठेवला होता की 24 डिसेंबरपर्यंत आम्हाला तुम्ही आरक्षण द्या, अन्यथा यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करणार आहोत. त्यामुळे सरकारने त्यांचं जे आश्वासन आहे ते कुठेतरी सरकारने त्यांची ती मागणी कुठेतरी मान्य केली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. त्याचवेळी त्या शिष्टमंडळामध्ये असणारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिलं होतं की ज्यावेळी विधानमंडळाचं ज्यावेळी हिवाळी अधिवेशन असेल त्या हिवाळी अधिवेशनामध्ये 7 तारखेला जे आहे आम्ही मराठा आरक्षणावरती चर्चा ठेवणार आहोत. परंतु आज अधिवेशनाचा 3रा दिवस आहे संकेत, तरीही अजूनही चर्चा झालेली नाही. पहिल्या दिवशी आपण बघितलं ज्यावेळी शोक प्रस्ताव घेण्यात आला विधिमंडळामध्ये आणि विधानसभेचं जे कामकाज जे आहे ते दिवसभरासाठी तहकूब केलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण बघितलं त्या दिवशी ललित पाटील प्रकरणावरती गदारोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर ते आहे अवकाळी पावसावरती सुद्धा चर्चा झाली. आणि आज 3ऱ्या दिवशी जे आहे विधिमंडळामध्ये जे आहे कांदा निर्यातीवरती जी चर्चा झाली, पण आजही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती चर्चा झालेली नाही. आणि आज आपण बघितलं संकेत 24 डिसेंबर येण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत आणि ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर त्यांना मागास ठरणं हे गरजेचं आहे. पण त्याच अनुषंगाने आपण बघतो की राज्य मागासवर्ग आयोगामधील 4 सदस्यांनी जे आहे ते राजीनामे दिलेले आहेत आणि कोणत्या धर्तीवरती मराठा समाज मागास ठरवला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि विधिमंडळामध्ये
कधी यावरती मराठा आरक्षणावरती कधी चर्चा होते किंवा चर्चेसाठी कधी हा प्रस्ताव ठेवला जातो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजरत्न, तू खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला की राज्य मागासवर्ग आयोग, मुळातच याची जी रचना आहे ती एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगही चर्चेत आला. त्यानंतर 4 सदस्यांनी राजीनामे दिले, त्याच्यामध्ये सोनवणे असतील, दळवी असतील, लक्ष्मण हाके असतील आणि आता चंद्रराव मेश्राम स्वतः आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारकडून थेट आयोग बरखास्तीचाच प्रस्ताव जो आहे तो दिला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. एका बाजूला कुठेतरी ओबीसी कल्याण मंत्री जे आहेत अतुल सावे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आयोगाच्या कामकाजावर नाराज असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती. कुठेतरी मागासवर्ग आयोग आणि राज्य सरकारमधल्या असमन्वयामुळे हा ठराव किंवा ही चर्चा जी आहे मराठा आरक्षणाबाबतची ती संसदेत किंवा विधिमंडळात झाली नसावी असं वाटतं. नेमकं मुळामध्ये बघितलं तर संकेत, जर आरक्षण मिळायचं असेल तर सर्वात आधी त्या जोही समाज असेल, आता आपण मराठा समाजाविषयी चर्चा चालली आहे म्हणून सांगतो की जर आरक्षण मिळायचं असेल तर सर्वात आधी मराठा समाजाला मागास ठरणं हे गरजेचं आहे. आणि मागास ठरायचं असेल तर तुम्हाला राज्य मागासवर्ग आयोग जो आहे त्यांचे काही निकष लावून दिलेले असतात. त्या निकषाच्या अंती हा समाज मागास आहे की नाही हे ठरवलं जातं. परंतु आपण असं बघतोय की जो राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यातलेच काही सदस्य राजीनामा देतात. आणि ज्या प्रकारे अतुल सावेंनी सांगितलं की सध्या जे आहे मुख्यमंत्री जे आहेत ते राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजावरच सुद्धा नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. पण कुठेतरी आता आपण एका बाजूला बघतोय की मनोज जरांगे पाटील यांचा अल्टिमेटम जवळ येतोय आणि त्यामुळे कुठेतरी सरकारवरती दबाव सुद्धा वाढतोय. आणि राज्यामधलं वातावरण जर बघितलं संकेत, ज्या प्रकारे राज्यभर मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभा होत आहेत, जे आक्रमक भाषणं होत आहेत आणि मनोज जरांगे पाटील थेटपणे छगन भुजबळ यांच्यावरती हल्ला करतात आणि मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषद सुद्धा महाराष्ट्रभर काढण्यात येतात. आणि आपण नुकतंच बघितलं तर ओबीसी एल्गार परिषदेमध्ये जे इंदापूरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार परिषद झाली होती, त्यामध्ये जर आपण बघितलं तर गोपीचंद पडळकर यांचं आक्रमक भाषण झालं होतं. आणि गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी जनतेला आवाहन केलं होतं की गावागावामधला जो ओबीसी समाज आहे आणि भक्कमपणे छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे फार गरजेचं आहे असं आवाहन केलं होतं. आणि त्यानंतर त्यापेक्षा जास्त आक्रमक भाषण जे आहे छगन भुजबळ यांचं झालं होतं. त्यांनी तर थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्लाच केला होता आणि त्यांनी थेट आव्हान केलं की मी जो आहे तो 1985 मध्ये मी मुंबईचा महापौर होतो, एकदा नाही तर 2 वेळा मी मुंबईचा महापौर झालो, त्याचबरोबर मी आमदारही होतो आणि मी भारतातल्या पूर्ण महापौरांचा अध्यक्ष झालो होतो. तर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर तू सरपंच होऊन दाखव असं थेट आव्हान सुद्धा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं होतं. आणि कुठंतरी या सभेच्या नंतर आपण बघतो की ज्यावेळी गोपीचंद पडळकर हे इंदापूरमध्ये दूध दरवाढीसाठी अण्णा काटे यांचं आंदोलन होतं, त्या आंदोलन ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते. पण त्याच बाजूला 46 दिवसांपासून जे आहे मराठा समाजाचं साखळी उपोषण चालू होतं. त्यावेळी मराठा आंदोलनकर्त्यांकडून गोपीचंद पडळकर गो बॅक अशा घोषणा देण्यात आल्या आणि त्यांच्यावरती चप्पलफेक करण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे संकेत ते कुठेतरी गढूळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि त्याच निषेधार्थ आज काल आणि आज महाराष्ट्रभर जे आहे धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येते संकेत. त्यामुळे कुठेतरी राज्यातला जो समन्वय आहे किंवा राज्यातली जी परिस्थिती आहे ही कुठेतरी ढासळताना सुद्धा आपल्याला दिसते. त्यामुळे सरकारने यावरती काहीतरी तात्काळ निर्णय घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. एकंदरीत राजरत्न जर आपण बघितलं तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजामध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढतोय असा आरोप करत आतापर्यंत 4 सदस्यांनी राजीनामे दिलेत. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसीमधून आम्ही मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते देणार नाही, ते कदापि मान्य करणार नाही असा थेट इशारा राज्य सरकारमध्ये राहून एक सिनियर मंत्री असणारे छगन भुजबळ देत आहेत. त्यांना पाठिंबा देताना गोपीचंद पडळकर पाहायला मिळत आहेत, बबनराव तायवाडे पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्यामुळे राज्य सरकार कुठेतरी सावध पवित्र टाकतंय असं वाटतंय. नक्कीच संकेत, कारण आपण बघितलं तर छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना मंत्रिपदाचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, ते राज्यामध्ये उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. आणि अशावेळी सरकारमध्ये राहून एखादा ज्येष्ठ मंत्री ज्यावेळी आपल्याच सरकारने निर्माण केलेल्या समितीवर ज्यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण करतो त्यावेळेस कुठेतरी हा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे संकेत. का ज्या प्रकारे सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की मराठवाड्यामधल्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या तपासल्या जाव्यात आणि मराठवाड्यातल्या ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना आरक्षण देण्यात यावं. पण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांना राज्यामध्ये पाठिंबा मिळत गेला त्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांची मागणी सुद्धा बदलल्याचं आपल्याला दिसून येतं संकेत. कारण त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली की महाराष्ट्रभर ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना
सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आणि राज्य सरकारने जो शिंदे समितीचा प्राथमिक अहवाल होता तो अहवाल स्वीकारला आणि राज्यभर ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना सरसकट जे आहे शिंदे समितीची कार्यकक्षा सुद्धा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने. त्यांची शिंदे समितीची कार्यक्षमता जी आहे ती सुद्धा महाराष्ट्रभर वाढवण्यात आली संख्येत. त्यामुळे कुठंतरी छगन भुजबळ जे ज्येष्ठ मंत्री आहेत ते कुठंतरी शिंदे समितीवर नाराज असल्याचं किंवा राज्य सरकारवरती मुख्यमंत्र्यांवरती नाराज असल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. का ज्यावेळी छगन भुजबळ थेटपणे म्हणतात की हे राज्य मागासवर्ग आयोग नाही तर हे मराठा आयोग आहे असं थेट टीका त्यांनी संदीप शिंदे समितीवर करतात. त्यामुळे कुठंतरी राज्य सरकारमध्ये आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये कुठेतरी समन्वय आहे असं काही एकंदरीत दिसत नाहीये संकेत. राजरत्न, पण जर आपण बघितलं तर जवळपास मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तो अल्टिमेटम संपायला अवघे 13 दिवस उरलेत आणि जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा उपोषण केलं दुसऱ्या टप्प्यातलं ते उपोषण सोडत असताना जरांगे पाटलांनी एक स्पष्ट केलंय की आता अंतरवाली सराटी नाही तर मुंबईच्या वेशीवर आम्ही आंदोलन करू. 20 ते 25 लाख मराठा बांधव जे आहेत त्यांना एकत्र करून आम्ही मुंबईची आर्थिक नाडी बंद करू. थेट एक प्रकारे सरकारला इशारा जरांगे पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र दुसऱ्या बाजूला आता त्या अधिवेशन सुरू आहे. आजच काँग्रेसचे 2 मोर्चे तिथे झाल्याचं पाहायला मिळालं. उद्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप होतो. एका बाजूला आरक्षणावरून महाराष्ट्रामध्ये मोठी चर्चा जी आहे ती होत असल्याचं पाहायला मिळतंय. आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळतंय. अशा वेळी राज्य सरकारने आता कारण उदय सामंत जेव्हा बोलत होते पत्रकारांशी त्यावेळी उदय सामंतांनी सांगितलं की येत्या 2 ते 3 दिवसात आम्ही आरक्षणाचा प्रस्ताव जो आहे तो मांडू. मात्र संविधानिक कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मराठा समाजाला मिळवून देणं हे राज्य सरकार समोरचं मोठं आव्हान आहे. शिवाय क्युरेटिव्ह पिटिशनवरची सुनावणी पूर्ण झाली आहे, तो निर्णय येणंही बाकी आहे. तर अशा सगळ्या नंतर आता राज्य सरकार म्हणून काय भूमिका होऊ शकते? संकेत, सर्वात आधी सांगतो की ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारची भूमिका घेत आहेत त्यावरती सुद्धा त्यांनी विचार करणं हे फार गरजेचं आहे संकेत. कारण ज्या प्रकारे आपण बघितलं तर जरी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातला ठराव जरी पारित केला तर ते पुढे सुप्रीम कोर्टात किंवा उच्च न्यायालयामध्ये टिकेल का हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण एखादा समाज कारण आपण बघितलं की या पूर्वी ज्या हे होत्या की समित्या होत्या, मस्के समिती असेल किंवा भोसले समिती असेल, यांनी मराठा समाज ज्याला मागासवर्गीय ठरवलं, पण पुढे आपण गेल्याच्या नंतर बघितलं की उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे तो निकाल उच्च न्यायालयाने दिला. परंतु हेच आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने अशोक भूषण जे जज होते त्यांच्या बेंचने ते आरक्षण रद्द ठरवलं. मे 2021 मध्ये ते आरक्षण रद्द ठरवलं. त्यानंतर पुनर्विचार याचिका दाखल केली. पुनर्विचार याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळली आणि आता कुठंतरी क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे त्याच्यावरती सुनावणी पार पडलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने जो निर्णय आहे तो राखून ठेवलेला आहे. आणि ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील जी भूमिका घेत आहेत त्यांनी सांगितलं, जसं तू आता सांगितलंस की आम्ही जर आत्ता 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मुंबईच्या ज्या आर्थिक नाड्या आहेत त्या बंद करू. पण आपण बघितलं संकेत तर सर्वात आधी मराठा समाज हा मागास ठरणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील ज्या प्रकारची भूमिका घेतात त्यामुळे कुठंतरी सरकारसुद्धा अडचणीत येते आणि सरकारला कुठंतरी यावरती एक निर्णय घेणं हे फार गरजेचं आहे संकेत. कारण राज्यामधली जो कायदा सुव्यवस्था आहे ही सध्या बिघडत चालली आहे. राजरत्न, क्युरेटिव्ह पिटिशनबाबत जर आपण बोललो तर भोपाळ गॅस दुर्घटनेचा अपवाद वगळला तर आत्तापर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनवर फार मोठा निर्णय असा झाल्याचं पाहायला मिळालं नाही. मराठा आरक्षणाचा विषय लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाची भूमिका देखील क्युरेटिव्ह पिटिशनच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची राहणार आहे. एकंदरीतच आता सर्वोच्च न्यायालय क्युरेटिव्ह पिटिशनवर काय निकाल देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि येत्या काही दिवसामध्ये जे काही 15 डिसेंबरपर्यंत राज्याचं हिवाळी अधिवेशन आहे, या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं आरक्षणाबाबत हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स जे आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.